जय हिंद मित्रांनो, आपल्या टेक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 चं वेळापत्रक अचानक जे आहे अंशतः या ठिकाणी चेंज करण्यात आलेलं आहे। कोणाचं चेंज झालेलं आहे, इथून पुढे आपल्याला नेमकं काय करायचं आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यातल्या त्यात एग्जाम सेंटरला कशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहे, त्याकरिता आपल्याला कोणती काळजी घेणं आवश्यक आहे त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण जे आहे सुरुवातीला ऑफिशियल वेबसाईटला जाऊया। ठीक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू, जे काही मला सांगायचं आहे नंतर सांगतो। हे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ही आहे ऑफिशियल वेबसाईट आणि तुम्हाला कल्पना असल्याप्रमाणे कालपासून परीक्षेला सुरुवात झालेली आहे, है ना। दररोज 3-3 शिफ्ट आहेत। आता जर का आपण या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला आलो, इथे प्रसिद्धी पत्रक वगैरे काही आहे का बघितलं तर इथे काहीही नवीन अपडेट या ठिकाणी आलेली नाही। परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत टेट परीक्षेचा कारभार चालत आलेला आहे, अचानक कधीही काहीही होतं, त्या गोष्टीची पुनरावृत्ती आपल्याला या ठिकाणी परत एकदा येताना दिसत आहे। आता होतंय काय, तुम्ही म्हणाल सर व्हायलंय काय, तर बऱ्याच उमेदवारांचं एग्जाम सेंटर, एग्जाम डेट आणि शिफ्ट चेंज झालेली आहे, परंतु त्या संदर्भामधली कोणतीही माहिती ऑफिशियल वेबसाईटला देण्यात आलेली नाही। आता ज्या उमेदवारांची एग्जाम ओव्हरलॅप होत होती, डीएड ची एग्जाम, बीएड ची एग्जाम, एमएड ची एग्जाम आहे, ओपन युनिव्हर्सिटीची एग्जाम आहे, एमपीएससी ची एग्जाम आहे आणि ज्या उमेदवारांनी ऑलरेडी त्या पद्धतीने त्या लिंकवर माहिती सबमिट केली होती तरी देखील त्यांना जबरदस्तीने सेम त्याच तारखेला डेट देऊन त्यांची परीक्षा घेण्याचं या ठिकाणी जे आहे निर्णय परीक्षा परिषदेनं आणि आयबीपीएसच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। सरळ सरळ शब्दांमध्ये सांगतो, ज्या उमेदवारांची एग्जाम ओव्हरलॅप होत होती त्या उमेदवारांचं शेड्यूल चेंज झालेलं आहे। त्यांच्यापैकी बऱ्याच उमेदवारांचं जे आहे 30 तारखेला एग्जाम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या उमेदवारांनी, जे एपीयर वाले उमेदवार आहेत, जे एमपीएससी एग्जाम देत आहेत, जे डीएड ची एग्जाम देत आहेत, जे बीएड ची एग्जाम देत आहेत, एमएड ची एग्जाम देत आहेत किंवा ओपन युनिव्हर्सिटीच्या एग्जाम देत आहेत आणि ज्यांची एग्जाम ओव्हरलॅप होत आहे, त्या सर्वांनी आता जे आहे पुन्हा एकदा नव्याने हॉल तिकीट जनरेट करायचं आहे, डाउनलोड करून घेण्याचं आहे। जेव्हा आपण नव्याने हॉल तिकीट डाउनलोड करतो त्यावेळेस आपल्याला एग्जाम सेंटर तर बऱ्यापैकी तेच दिसतं आहे, परंतु त्यांचं जे टायमिंग आहे किंवा डेट आहे ती चेंज झाल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। आणि आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये, ज्या उमेदवारांचं डेट आणि टायमिंग चेंज झालेलं आहे त्या उमेदवारांना ना कोणत्या प्रकारचं इन्फॉर्मेशन देण्यात आली, नोटिफिकेशन नाहीये आणि टेक्स्ट मेसेज देखील नाहीये, ना ईमेल पाठवण्यात आलेला आहे। हे तर बरं झालं की आपल्यासारखे सोशल मीडिया या ठिकाणी अवेलेबल आहेत, जे की प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून असतो आणि लवकरात लवकर त्या संदर्भामधली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो। अन्यथा जे आहे, जे दुर्गम भागामध्ये राहणारे उमेदवार आहेत आणि सध्या वातावरण एवढं खराब आहे, है ना, मुसळधार पाऊस आहे, त्या ठिकाणी जे आहे वादळ वारे, विजा आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये या गोष्टी करणं किती कठीण झालं असतं, परंतु या गोष्टी आता घडताना आपल्याला दिसत आहे। चला, ही चांगली गोष्ट आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। यासाठी आपण देखील आपल्या परीनं खूप सारा प्रयत्न केलेला आहे, लक्षात घ्या। याला जे आहे मी माझ्या परीनं देखील एमएससी पर्यंत आपली एक टीम पाठवून जबरदस्त पाठपुरावा केला। त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही संघटना आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक की त्यांनी देखील आपल्या परीनं आपले निवेदन म्हणा परीक्षा परिषदेला पोहोचवले, आपली टीम परीक्षा परिषदेला पोहोचवली। आपल्या त्या उमेदवारांचं देखील आपल्याला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की ज्यांना आपण सांगितलं होतं की मेल करा, बिनधास्त पद्धतीने मेल करा की बाबा आपल्याला अडचण नेमकी काय आहे, कारण इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती त्या लोकांची झालेली होती। त्या उमेदवारांनी मेल केलं आणि इवाना परीक्षा परिषदेला आपली चूक या ठिकाणी समजून आलेली आहे। कारण माहिती भरली असताना देखील जर का तुम्ही शेड्यूल चेंज करून देत नसाल तर हे आपल्या उमेदवारांवरती अन्याय होता आणि आपल्याला या ठिकाणी समाधान या गोष्टीचं आहे की आता तो जो अन्याय आहे तो थोडासा दूर झालेला आहे। ठीक आहे, ही तर झाली महत्वाची माहिती। त्याच्यामुळे आता सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी आपलं हॉल तिकीट पुन्हा एकदा जनरेट करून पाहायचं आहे। ज्यांची एग्जाम ओव्हरलॅप होते त्यांनी देखील आणि ज्यांची होत नाहीये त्यांनी देखील करून पहा। ठीक आहे, प्रिकॉशन्स म्हणून करून पहा, कंपल्सरी नाहीये, परंतु त्या पद्धतीने आपण आपलं जे काही शेड्यूल आहे ते चेक करून पाहायला हरकत नाही। आणखी जाता जाता एक अत्यंत जास्त महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगत आहे,
एक्झाम सेंटरला बऱ्याच उमेदवारांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहे. अडचण सगळ्यात जास्त महत्वाची काय आहे तर त्यांच्याकडे व्हॅलिड आयडी प्रूफ नसणे. व्हॅलिड आयडी प्रूफ म्हणजे काय आहे तर आपला फॉर्म ज्या नावाने भरलेला आहे त्याच नावाने हॉल तिकीट आलेलं आहे. हॉल तिकीट ज्या नावाचं आहे सेम टू सेम त्या नावाला मॅच करणारा राज्य शासनाचा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे फोटो आयडी आपल्याला लागणार आहे. तंतोतंत मॅच होणारं असायला पाहिजे. एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल तर काही एक्झाम सेंटरला त्यांनी ऍक्सेप्ट केलं, काही एक्झाम सेंटरला त्यांनी ऍफिडेव्हिट मागितलं. त्यामुळे आपण आपल्यापर्यंत त्या ठिकाणी जायचं आहे. हे बघा, नाव जर का मॅच झालं तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट वगैरे कोणतीही गोष्ट लागत नाही, परंतु नाव मॅच होत नसेल तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. लक्षात घ्या, काल मी छत्रपती संभाजीनगरला पूर्ण दिवस होतो. त्या ठिकाणी बरेच उमेदवार मी पाहिले की ज्यांना एक्झामिनरनं आतमध्ये एंट्री दिलेली नाही. इव्हन मी त्या काही महिला होत्या, अक्षरशः मला फार वाईट वाटलं त्या गोष्टीचं की मी त्यांचे डॉक्युमेंट चेक केले, मी बघितलं त्यांच्याकडे जे आहे नावाचा व्हॅलिड पुरावा नव्हता, म्हणजे नाव मॅच करत नव्हतं. फॉर्म वडिलाच्या नावाचा आहे आणि आयडी प्रूफ पतीच्या नावाचा आहे. माझी इच्छा असताना ते जे एक्झामिनर आहेत ते माझ्या ओळखीचे असतानाही मला त्यांना जे आहे या ठिकाणी फार जास्त फोर्स करता आला नाही. कारण काय आहे, कारण हेच आहे की नियम आपल्याला जे आहे डावलता येणार नाही. जे नियम आहे त्या नियमाला डावलून आपण जे आहे जबरदस्ती करू शकत नाही. मला फार वाईट वाटलं. माझ्या सद्भावना त्या दोन्ही महिला भगिनींसोबत आहे ज्यांना की कालच्या तारखेला त्यांनी माझ्या समोर एंट्री दिलेली नाहीये. इव्हन त्यांनी बऱ्याच महिन्यांपासून अभ्यास केलेला असू शकतं. म्हणून असं आपल्यासोबत होऊ नये. अन्याय होत असेल त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं साहजिक आहे, लॉजिकल आहे. परंतु जर का आपण व्हॅलिड डॉक्युमेंट जर का आपल्याकडे नसताना एक्झाम सेंटरला जात असाल तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपण व्यवस्थितपणाने आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जा. फोटो आपला जो अशाच प्रकारचा पाहिजे की जो पूर्णपणाने व्हिजिबल असला पाहिजे. आपला चेहरा त्या चेहऱ्याशी मिळता जुळता असला पाहिजे. आरपार सही आपल्याला करायची आहे. आरपार सही म्हणजे काय असते तर अर्धी सही फोटोवर, अर्धी सही बाहेर. ठीक आहे, म्हणजे कागदावर त्याला म्हणायचं आहे आरपार सही. ती सही तिथेच करायची, फोटो त्याच ठिकाणी नेऊन आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. बाकी आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी स्वतःला प्रॉमिस करायचं आहे की टाइम मॅनेजमेंट माझं झालं पाहिजे. माझे 200 प्रश्न या ठिकाणी अटेम्प्ट व्हायला पाहिजे. सगळा खेळ जो आहे वेळेचा आहे, टाइम मॅनेजमेंटचा आहे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे काय आहे, आपण आपल्या परीने जे काही फ्रीमध्ये टेस्ट सिरीज दिलेली आहे त्या टेस्ट सिरीजच्या लेवलचेच याच पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी पेपरला विचारण्यात येत आहे. त्यामुळे आपण आपल्या मार्फत सर्वांना ही जी फ्री टेस्ट आहेत, 5 फ्री टेस्ट आहेत त्या देतो आहोत आपल्या मास्टर टीचर या ऍप मध्ये. हे तुम्ही मोबाईलवर सोडवा, लॅपटॉपवर सोडवा, तुमचं टाइम मॅनेजमेंट होईल. याच्यामध्ये मार्क कमी येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. परंतु काय होऊन जाणार आहे, तुमची टाइम मॅनेजमेंट कशा प्रकारे करायची आहे त्याची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. चला, तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांनी परत एकदा आपलं हॉल तिकीट जनरेट करायचं आहे.